असत्य बोलणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे असं म्हणत शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा आज अकलूजमध्ये पार पडली। या सभेत ते बोलत होते। तसंच या सभेत त्यांनी मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहनही केलं। यावेळी मोदींबद्दल बोलताना पवार म्हणाले, असत्य बोलणं हे मोदींचं वैशिष्ट्य आहे। आज पंतप्रधान कुठेही गेले तरी राहुल गांधींवर टीका करतात, त्यांनी तुमचं काय घोडं मारलंय। आज एक तरुण कन्याकुमारीपासून यात्रा काढतो, लोकांना समजून घेतो, मात्र पंतप्रधान त्यांच्यावर टीका करतात। त्यासोबत नेहरूंवरही टीका करतात। नेहरू आज हयात नाही, आज कशासाठी त्यांना शिवीगाळ करायची, त्यांच्यावर कशासाठी टीका करायची असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। पुढे पवार म्हणाले, पंतप्रधान हा देशाचा असतो। आम्ही संरक्षण मंत्री असताना कारखाने काढले, ते फक्त महाराष्ट्रात नाही तर विविध राज्यात काढले, त्या ठिकाणच्या मुलांना हाताला काम दिलं। मात्र आज महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प आला की गुजरातला जातो, अशी भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला शोभत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। दरम्यान आज अनेक जण वयाचा मुद्दा उपस्थित करतायत। लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत पाहिजे। उदाहरण द्यायचं झाल्यास मी वयाच्या 26 वर्षी विधानसभेत निवडून गेलो, वयाच्या 27व्या वर्षी मंत्रिमंडळात होतो, त्यानंतर 37व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असं म्हणत शरद पवार यांनी पुन्हा एकदा वयाच्या मुद्द्यावरून घेरणाऱ्या विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय।